भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू. धरणगाव तालुक्यात घडली दुर्घटना. नुकताच विवाह झाल्यानंतर माहेरी निघालेल्या नववधूसह तिघांचा धरणगाव तालुक्यात घडलेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे. या अपघातात जखमी झालेल्यांनी माध्यमांशी बोलताना या अपघाताचा थरार उलगडला आहे आणि आपबीती व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्ककरिता प्रतिनिधी विठ्ठल धनगर. आता तुम्ही कुठून कुठं जात होते? आम्ही पहिले वापीला गेले, इकडनं 9 जण आम्ही नवरीला आणायला तिकडून वापीहून. रात्री 12चा निघाल फंक्शन झालं. माझी मोठी मुलगी मधात होती, बाजूला छोटी मुलगी आमच्या मावशीची मुलगी बाजूला होती, आम्ही बाकी पाठी होतो. आम्ही नाश्ता केला पहिले, मध्ये भजी वगैरे चहा पाणी पिलं. माझी झोपीत होता ड्रायव्हर पूर्ण. मी तर झोप 2 तास त्याला झोपवलं. कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहिती नाही. तुम्ही वापीवरून अकोल्याला जात होते? हो, नवरीला घेऊन 26 तारीख लग्न आलं मग माझ्या मुलीचं. काय आमच्या इकडे होतं सत्याची पूजा. हो, वापीला काय फंक्शन होतं आता? ते नवरीकडे राहायचं ना, मुलीचा नवरा. ते फंक्शन झालं, 26चं लग्न आलं. रिसेप्शन होतं तिकडे? हो, रात्री 12चा निघालो आम्ही 9 जण. नाही, ड्रायव्हर मध्ये चाक तुटलं. मी बी खाली दबलो, कस तरी बाहेर आलो. मी ओढलो माणसं. हो, पाठीमाग बसलो होतो. मोठ्या बोरीला जास्त मार लागेल. दादा, हा अपघात जो झाला याच्या आधी पण काही घटना घडली होती अशीच? निघायच्या आधी काय झालं होतं? आम्ही पूजा बरोबर केली, लिंबू नाही टाकलं काय खाली. याच्या आधी निघायच्या आधी थांबून पण गेले जाते. आम्ही 7:30 निघणार, पण तिची सासू बोल थोडं लेट जा. आम्ही लवकर प्रयत्न करत जाऊ. आम्हाला 2 दिवस झोप होती डोळ्यातनं. काळजी रात्र गाडी रात्री रात्र गाडी. ड्रायव्हरला आम्ही झोपवलं 2 तास. आम्ही नाश्ता पाणी केला. अचानक कसं गाडी काय मला माहिती नाही, पाठी बसवलं. पूर्ण दबलं होतं, कसं तरी जेवणच काढलं मला. रवी वागला, मुलीचा ना बाप आहे. नेमका काय अपघात झालेला आहे? आज सकाळी गुजरातहून अकोला जाण्याकरता एक लग्न लागून जात होतं आणि धरणगाव तालुका वराड येथे त्यांचा अपघात झाला. माझा मित्राचा अकोला मला एक कॉल आला करण शाहूंचा. त्यांनी मला सांगितलं की ॲक्सिडेंट झाला आहे माझ्या गावच्या लोकांचा. तर मी तर सिव्हिलला पोचलो. तर त्यांच्या 3 जणांचे डेथ झालेले होते. तर त्याच्यामध्ये एक नवरी आहे आणि 2 जेंट्स आहे. सदर मंत्री किस्मत साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करत आहोत. जखमी किती आहेत? तर 4 जखमी सर, एक छोटं बच्चं पण आहे. अपघात झाल्याचं कळतंय जळगाव जिल्ह्यामध्ये. नेमका काय अपघात आहे, किती जखमी आहेत आणि किती नाही आहेत? सध्याला रोड ट्रॅफिकचा ॲक्सिडेंट झालेला आहे सध्याला आहे. आणि ह्याच्यात 9 रुग्ण आहेत. तर 9 पैकी 3 ब्रॉड डेड आलेले आहेत आणि बाकीच्यावर उपचार चालू आहे. त्याच्यात एक मयत जी आहे ती नवविवाहिता आहे, नववधू असल्याचं कळतंय, खरं? हो, बरोबर. कुठलं वराड काही कळलं सर ते? हे अकोल्याचं आहे. हे इकडं अकोल्याहून येत होता ते. तर हे येता असं रस्त्यात अपघात झालेला आहे.